हॅलो फ्रेंड्स, साहित्यकल्पमध्ये मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा पाठ. चला सुरुवात करूया पुढच्या भागाला. मुग्धाचा कालचा दिवस असाच आराम आणि तत्सम गोष्टी करण्यात गेलेला. तो पहिलाच दिवस असल्याने तिचं मन लागत नव्हतं. तरीही समरची आई सतत तिच्याशी बोलायला आणि आजूबाजूला असायची, त्यामुळे एकटेपणा तरी निदान तिला वाटत नव्हता. नवीन घर आणि नवीन माणसं, त्यांच्या सवयी, तिथल्या वस्तूंच्या जागा जाणून घेण्यात तो दिवस कसा निघून गेला हे तिलाही समजलं नाही. मुग्धा सकाळी उठून खाली आली तर आई कदाचित किचनमध्ये नाश्ता बनवत होती. ती दबकतच अनोळखीसारखी किचनकडे जायला निघाली होती आणि ते नेमकंच समरने पाहिलं. हे मुग्धा, गुड मॉर्निंग. त्याचा आवाज ऐकताच गुड मॉर्निंग समर दादा. ती तिथेच वळून जागेवर स्माईल करत उभी राहिली. अगं ये बस ना, अशी काय अनोळखीसारखी वागत आहेस? आपलंच घर आहे असं समज. हो म्हणत ती त्याच्या समोर डायनिंग टेबलवर येऊन बसली. गुड मॉर्निंग मुग्धा. चला चला, नाश्ता रेडी आहे, नाश्ता करून घ्या बरं पटकन. आईने म्हणताच मुग्धा उठली आणि किंचित स्माईल करत तिथेच ठेवलेल्या डिशमध्ये नाश्ता सर्व करू लागली. अगं करते मी, तू बस ना, आई म्हणाली. नाही करते ना मी आई, म्हणत तिने डिशमध्ये नाश्ता तिघांना सर्व करून दिला. त्या दोघांनी खायलाही सुरू केलं, पण मुग्धा मात्र कसल्याशा आठवणीत हरवली असावी, कारण खाणं सोडून ती समोरचा नाश्ता फक्त हलवतच होती. तू पण खा ना मुग्धा, आई म्हणाली. हो आई. समर दादा, काल मी खूप विचार केला तुमच्या बोलण्यावर आणि मी ठरवलंय मी IPS होऊन दाखवणार. ओ दॅट्स व्हेरी गुड. वाईज डिसिजन मुग्धा. आय एम ऑलवेज विथ यू, समर म्हणाला. हो आणि मीही, आईनेही स्माईल केलं. तिलाही आज वेगळं ध्येय मिळाल्यासारखं वाटत होतं आणि त्याने तिच्याही चेहऱ्यावर एक वेगळा आनंद सुद्धा आलेला दिसत होता. बर का मुग्धा, तुला मी तर शिकवत जाईनच, पण तुला क्लासही लावू आपण. आणि हो, क्लासमध्ये जायचं तर चांगले कपडेही हवेच. एक काम करूया, आज ना आपण तुझ्यासाठी छानसे 2-3 जोडे कपडे घेऊ. आज 4ला जाऊया, काय रे समर, चालेल ना? हो आई, तू म्हणशील तसं. पण दादा, एवढा सगळा खर्च. अगं मला दादा म्हणते आहेस ना, मग कशाला करतेस काळजी? मलाही छोटी बहीण नव्हती आतापर्यंत, पण आता मिळाली आहे. आता हा भाऊ तुझा खर्च आणि बाकीही सगळंच पाहिल. पण मुग्धा, तू आता फक्त अभ्यास करायचा हा, आणि मी नसताना आईला सोबत करायची. हेच तुझं काम असेल. तू बाकी कसलाच विचार करू नकोस. तोही तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला आणि तिला थोडं गहीवरूनच आलं. थँक्यू सो मच. तुम्ही दोघं खरंच खूप चांगले आहात. तुम्ही भेटला नसतात तर काय केलं असतं मी? ॲक्च्युली या जगात कोणीही कोणासाठी काही करत नसतं, पण तुम्ही मात्र कसलीही अपेक्षा न ठेवता. मुग्धा कम ऑन, तो तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाला आणि ती जरा शांत झाली. नो सेंटी हा, आणि आधी खाऊन घे. आपण आजच जाऊन तुझं ॲडमिशन करूया, समर म्हणाला. हो चालेल, म्हणत मुग्धा भरभर नाश्ता करू लागली. नाश्ता वगैरे झाला आणि तिला तयार राहायला सांगून एक साईडला त्याने स्कूलची माहिती मिळवली. त्याची फोनवरचं बोलणं संपतंय तोच मुग्धा खाली आवरून आली. अरे आलीस, चल निघूया. आई मी येतो ग तिचं ॲडमिशन करून. हो हो, क्लासचं सुद्धा बघशील, आतून आईने त्याला आठवण करून दिली. हो हो आई. आईला सांगत असतो तिला घेऊन बाहेर पडला. तो मुग्धाला घेऊन स्कूलमध्ये आला. तिथे तिची माहिती लागणार होती. तिचे 3 वर्ष वाया गेले होते, पण आता ती 16 वर्षाची झालेली असल्याने 17 नंबरचा फॉर्म भरून तिला परीक्षेला बसता येणार होतं. फॉर्म भरताना लागणारे तत्सम डॉक्युमेंट्स देखील उभारावे लागणार होते. तो ते सगळं तिच्या वतीने पाहणार होता. त्याला काही 15 दिवस लागले असते. इतर जमेल तेवढी प्रोसेस समरने त्या दिवशी करून घेतली. शिवाय तिला 10वीच्या क्लासेसमध्येही नाव घालून दिलं. आता जवळजवळ दुपारचा 1 होत आलेला. तिला बाहेर येताच तो म्हणाला,
मुग्धा, बऱ्यापैकी गोष्टी झाल्यात, पण तुझ्याकडे तुझे डॉक्युमेंट्स नाही आहेत ना, मग त्याला वेळ लागेल. ते मी बघून घेईल, त्याची काळजी करू नकोस. पण उद्यापासून हा क्लास जॉईन करशील. आपण आता जाता जाता तुझे बुक्स ही घेऊ. हो, चालेल. खुश आहेस ना आता? आणि हो मुग्धा, सगळ्यात महत्वाचं, इथे मी नसतो मग केवळ तुम्ही दोघं असाल. काय असतं, कोणतीही परिस्थिती सांगून येत नाही. म्हणजे बघ, तू मुलगी आहेस, कोणी जाता येता त्रास देऊ शकतो, छेड काढू शकतो, बरोबर? हो, ती घाबरतच म्हणाली, कारण मागच्या काही कडू आठवणी जाग्या झाल्या असाव्या. घाबरू नकोस मुग्धा, मी फक्त तुला कल्पना देतो आहे. तर त्यासाठीही मी तुला स्वतः तयार करेन. उद्या कोणतीही परिस्थिती आली तर माझ्या मदतीशिवाय तुला ती हँडल करता आली पाहिजे. आणि ते तुला जमेलच, कारण मी तुला तसं बनवूनच जाणार आहे. ओके, ती स्मित करत म्हणाली. त्याचं एवढं प्रेमाने आणि हक्काने सांगणं तिला प्रत्येक वेळी खूप आधार देत होतं. आणि वाईट लोकांसारखे चांगलेही लोक असतात याची तिला जाणीव होऊ लागलेली. मी तुला घरी गेल्यावर डिटेलमध्ये समजावतो. चल आता घरी जाऊ. तुला भूक लागली असेल ना? हो, ॲक्च्युली, ती म्हणाली आणि दोघंही घरी जायला निघाले. बाईकवरून घरी जाता जाता एक बुकशॉपमध्ये थांबले. तिला 10वीची लागणारी बुक्स घेऊन तो तिला घेऊन घरी आला. आई, आलो बघा मी. पटकन जेवायला वाढ बघू, पोटात कावळे ओरडत आहेत आता. आत येतात समरने आईला हाक दिली तशी मुग्धा त्याच्या या बोलण्याने खुदकन हसली. अरे, आलात, बरं झालं. मी फोन करणारच होते आत्ता. चला फ्रेश होऊन या, मी वाढते, आई म्हणाली. आणि मुग्धाही लगेच फ्रेश व्हायला धावली. काहीच वेळात ती लगेचच फ्रेश होऊन खाली आली आणि आईला मदत करू लागली. अगं मुग्धा, राहू दे ग आई, मला सवय आहे अगं, मी करेन, मला आवडतं तुला मदत करायला, ती म्हणाली. बरं, कर, आई म्हणाली. आणि दोघीही जेवण वाढून घेत होत्या एवढ्यात समर खाली आला. मुग्धा आता नॉर्मल होते यानं त्यालाही समाधान वाटत होतं. त्याने लागलीच तसं श्रीरामला मेसेज केला. श्रीराम, यू वेर वरीड फॉर हर नो, बट सी, शी इज बिकमिंग नॉर्मल. गुड, थँक्स यार. समर, फोन राहू दे बरं आता, तो चल जेवायला बस, आई म्हणाली. हो ग, आलो, आई साहेबांची जी आज्ञा, म्हणत तो फोन साईडला ठेवून डायनिंग टेबलवर येऊन बसला. सगळे एकत्र जेवू लागले. दुपारचं जेवण झालं आणि मुग्धा आईला आताही मदत करत होती. त्यांचं आवरून झाल्यावर दोघीही सोफ्यावर येऊन बसल्या तसं समरनं बोलायला सुरुवात केली. आई, तिचा फॉर्म भरलाय आज, डॉक्युमेंटसाठी ॲफिडेव्हिट करावं लागेल, मी बघेन ते. तिची बुक्स आणली आणि क्लासचंही झालंय. अरे वा, जोरात तयारी चालली आहे तर. मुग्धा, आता खुश आहेस ना बेटा? आईनं विचारलं. हो आई, सगळं दादामुळे. ओहो मुग्धा, इट्स माय ड्युटी, समर म्हणाला. पण समर दादा, मगाशी मला काय सांगत होतास तू, ते सेल्फ डिफेन्ससाठीचं? हां, हो ते होय. काय आहे मुग्धा, आत्ताच्या काळात कोणत्याही मुलीला सेल्फ डिफेन्स, स्विमिंग आणि बाईक चालवता येणं, या तिन्ही गोष्टी शिकणं अतिशय गरजेचं आहे. वेळ सांगून येत नाही हे नेहमी लक्षात ठेव. म्हणूनच मी तुला सगळ्या बाजूनी तयार करणार आहे. पण मग अशा वेळी काय करायचं? माझ्यासारखी अशी एकटी मुलगी कसं निभावं लागेल त्या मुलांसमोर? मला तर कल्पना करूनच भीती वाटते दादा. तेच सांगतोय, अशी वेळ आली की म्हणून लगेच घाबरूनही जायचं नाही. ओके, तुम्ही मुली पहिल्यांदा घाबरता आणि तिथेच सगळं फसतं. तुमच्याकडे खूप गोष्टी असतात, त्याचा त्यावेळी उपयोग करायचा. म्हणजे सेफ्टी पिन्स असतात, क्लिप्स असतात, त्यांचा त्यावेळी वापर करायचा. आणखी काय काय करता येतं ते मी तुला शिकवेनच. आपण उद्यापासून सुरू करूयात. ओके? हो, चालेल मला. तरी पण दादा, मला कळत नाही, खूप लोक असतील तर एक मुलगी काय करू शकते? खूप काही करू शकते. काहीच नाही, निदान त्याचा अंगठा तर मोडू शकतेस. अंगठा? बापरे. होय, अंगठा. कारण आपल्याला शाळेत शिकवलंय, अंगठा हे आपल्या हाताचं सर्वात महत्त्वाचं बोट आहे आणि ते नसेल तर माणूस कोणत्याही वस्तूची पकड जास्त घट्ट पकडू शकत नाही. म्हणून अंगठा आणि अंगठा शेजारचं बोट मोडून टाकायचं. दात, नख याचा वापर करायचा. तो तिला सगळं नीट समजावून सांगत होता. ओ, तिच्या चेहऱ्यावर एकदम गंभीर भाव आलेले. हो, कारण शक्तीपेक्षा युक्ती कधीही मोठी असते, हो की नाही?
हो, ते आहेच. आणि मला श्रीरामने सांगितलंय, तू कशी त्या लोकांपासून निसटली आहेस ते. वेदलाही काही कमी पडली नाही तुझ्याकडून. ओ, ते मी घाबरले होते. मला वाटलेलं की तो चांगला मुलगा नाहीये त्यामुळे. हे सांगताना तिलाही खळखळून हसूच आलं. कितीतरी दिवसांनी ती अशी हसत होती, पण पुढच्या क्षणाला ती जरा शांत झाली. आईनेही समरला खुणावलं तिला काय झालं, तसा तोच पुढे होऊन म्हणाला, म्हणजे तू ठरवलंस तर काहीही करू शकतेस मुग्धा, असं म्हणायचंय मला, हो ना? तो विषय बदलत म्हणाला, हो मी करू शकते. ती भानावर येत म्हणाली, म्हणजे उद्यापासून तुला सेल्फ डिफेन्स आणि स्कूटी शिकवायला चालू करू आपण. हो, डन, ती म्हणाली. समर खऱ्या अर्थाने अगदी त्याच्या सख्या बहिणीप्रमाणे तिची काळजी घेत होता आणि तिला प्रत्येक गोष्टीसाठी तयार करत होता. त्या रात्री झोपण्याआधी समर आईच्या रूममध्ये डोकावला. पाहतो तर मुग्धा तिचं बुक वाचत बसलेली. अरे चा, अभ्यास सुरूही केलास तू मुग्धा? हो. बरं ऐक, उद्या सकाळी 6ला उठशील. आपण उद्यापासून सेल्फ डिफेन्स शिकायला सुरुवात करणार आहोत. हो, ठीक आहे. चला, मी झोपायला जातोय. गुड नाईट आई. गुड नाईट मुग्धा. हो, गुड नाईट. दोघीही म्हणाल्या आणि समर त्याच्या रूममध्ये निघून गेला. दुसऱ्या दिवशीपासून मुग्धाचं नव्या आयुष्याचं शेड्यूल सुरू झालेलं. तिचं रोजचं दिवसभराचं शेड्यूल समरने फिक्स करून दिलं होतं. सकाळी 6ला उठून जॉगिंगला तो सोबतच तिला घेऊन जायचा. सुरुवातीला अर्धा तास जॉगिंग, त्यानंतर अर्धा तास एक्सरसाइज आणि ते झाल्यावर सेल्फ डिफेन्सच्या टिप्स तो तिला द्यायचा. त्याच्याकडे पाहून ती त्याच्यासारखं बनायचा प्रयत्न करू लागलेली. सुरुवातीला सवय नसल्याने ती थकून जायची, पण रोजच्या सरावाने तिला त्याची सवय होऊ लागली होती. त्यासाठी रोल मॉडेल म्हणून ती त्यालाच मानत होती. जॉगिंग आणि एक्सरसाइज झाल्यावर भरपेट नाश्ता आणि त्यानंतर मात्र 9 ते 11 पर्यंत 10वीचे क्लासेस तिला अटेंड करायचे असायचे. तिथून आल्यावर जेवण आणि थोडं इकडे तिकडे करून झाल्यानंतर थोडा वेळ अभ्यास आणि आरामाला द्यायचे. तिला 4 वाजेपर्यंत वेळ मिळायचा. त्यानंतर समर तिला स्कूटी शिकवायला घेऊन जायचा. स्कूटी पूर्ण शिकल्यानंतरच तो तिला स्विमिंगचे क्लासेस लावणार होता. आता तिचा सगळा दिवस हा असाच जायचा. तिला इतर कोणताही विचार करायला वेळ मिळत नव्हता आणि 2-3 दिवसांतच तिच्यात बराच फरक दिसायला लागलेला. रडून सुजल्यासारखे दिसणारे डोळे आता नॉर्मल होऊ लागलेले आणि ती त्यांच्या घरात आता मिक्स होऊ लागलेली. आपण खरंच खूप भाग्यवान आहोत असं कधी कधी तिला वाटून जायचं. एवढे समर आणि त्याची आई तिची काळजी घ्यायचे. तिला 15 दिवसातच उत्तमरित्या स्कूटी चालवता येऊ लागली. या सगळ्यात महिना कधी गेला हे कळालंच नव्हतं. त्यामुळे स्विमिंगचे क्लासेस ती लावले होते. तेही ठरल्याप्रमाणे ती करत होती. पण आता समरची सुट्टी संपत आलेली. नाही म्हटलं तरी तिला त्याची सवय झालेली, कारण जॉगिंग आणि एक्सरसाइजला दोघंही सोबतच असायचे. तो जाणार म्हणताना त्याचं बॅग भरणं चालू झालं होतं आणि आता तिला मात्र तो जाणाऱ्याने मन उदास होऊ लागलेलं. आजचा पार्ट इथंच संपलाय. मुग्धा या सगळ्यातून कशी बाहेर पडते ना, हे पाहायला खरंच खूप छान असेल. शिवाय श्रीराम पुढे भेटेल का हे पाहायलाही इंटरेस्टिंग असेल. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.